आज शिक्षण अधिकाऱ्यांना आपण निवेदन दिले, काय मत मांडले, शिक्षण अधिकाऱ्यांचा काय प्रतिसाद होता? आता नवीन वर्षात मुलांनी प्रवेश केलेला असतोय, तर काही शाळांमधून सक्ती केली जाते की अमुक ठराविक दुकानामधूनच साहित्य खरेदी करा, म्हणजे मग पुस्तकं असू दे, तुमचा ड्रेस असू दे, तर तिथं आर्थिक लागेबांधे पण होतात. त्यामुळे आमची अशी मागणी आहे की कुणावर सक्ती नको आणि हेल्पलाईन नंबर एक हिने जाहीर करायला पाहिजे. कोणाच्या काही तक्रारी असतील तर पालकांनी तक्रार करावी तिथं. आणि त्यामुळं शिक्षण अधिकाऱ्यांना पण आम्ही सांगितलं, तुम्ही एक परिपत्रक काढा, जर का कोण असं करत असलं तर त्या शाळेवर पण कारवाई होईल आणि तिथले जे काय व्यवस्थापन समिती आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल, कारवाई करण्याची मागणी केली. आपण निवेदन दिल्यानंतर काय त्यांचा प्रतिसाद चांगला होता. शिक्षण अधिकाऱ्यांनी पण सांगितलं आम्ही आता परिपत्रक काढतो म्हणून सांगितले त्यांनी. तसं कुणाला अधिकार नाही म्हणजे ठराविक लोकांच्याकडनं घेण्यासंदर्भात. ह्यापूर्वी पण आम्ही जे काय कुठले सण जवळ आल्यानंतर समितीच्या माध्यमातून जे काही ट्रॅव्हल्स कंपनी आहेत तर भरमसाठ, म्हणजे आज 500 रुपये असेल तर 2,000 रुपये तिकीट असायचं. आपण तिथं त्याचा पाठपुरावा केल्यामुळं जे काही शासनाच्या नियमाप्रमाणे सणाच्या वेळेला फक्त एक 1.5 घेऊ शकतात. त्याचा पण ते आपल्याला त्यात यश मिळालेलं आहे. आपण स्वराज्य अभियानाच्या अंतर्गत ही मोहीम आपण पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आपण राबवलेलं आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.